हॅलो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी खूप एन्जॉय करणार आहे, कारण आम्ही जाणार आहे फिरायला. आणि आम्ही फिरायला जाणार आहे म्हणून आमच्यासोबत आले माझे मामाची मुलं आणि माझी आजी. जसं की तुम्ही बघता ते हे बघा, ही आहे माझी आजी म्हणजे मम्मीची मम्मी, आणि हे आहे माझा भाऊ. जसं आम्ही सगळे जायला रेडी आहे. आणि बघा, हाय गाईज, मी सोनूची वाईफ. सोनूचा आजचा मला जो ब्लॉग आहे तो ना मी बनवणार आहे. आणि आम्ही लोक चालले मुंबईला फिरायला. आणि हा गाईस आमची प्लेस म्हणून हा मी डब्बा ह्याच्यात थोडंसं भेटे आम्ही ठेवायला चाललोय माझ्या बाजूला. तिथे बघा माझी आजी, आणि हा पण एक येणार आहे की माझी आजी चालली आहे. हा माझा भाऊ आहे, 2 नंबरचा माझी आजी. ऑलरेडी आधी एवढा वेळ झालाय तरी पण माझी आजी आली नाही. बघा आणि कशी होतोय, म्हणजे माझी मम्मी, याची मम्मी, माझे भाऊ, आणि एक दुसरा मला जो भाऊ आहे ना, हा बघा इथे हा असा फेटोय उलटा. अजून माझी आजी आली नाही. चला आपण तिचा वेट करूया. पण आम्ही 20 मिनिटं वाट बघितली तेव्हा हे लोक आता आले. बघा कशी नाचत नाचत येते. आम्ही बसलो आता ट्रेनमध्ये. आणि आम्हाला जागा नाही भेटली आहे, काहीच आम्हाला जागा नाही भेटली आहे. मला आनंद झाली आता. सब तो अभी ट्रेन में बैठ चुके, पर हमें सीट नहीं मेरी, मेरे बुआ और मेरे दादी को सीट मिल चुकी है. और ये दोनों खड़े ये गाइस. वैसे दरवाजे के पास खड़े होने में भी अलग ही मजा आता है. मग मित्रांनो, आता आम्ही माटुंगा या स्टेशनला पोहोचलेलो आहे. आणि अजून भायखळ्याला आम्ही होतोय ना, आणि यायला खूपच टाईम आहे. तर आम्ही हे आला भेटतो, ठीक आहे. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या होतंय मी बोर. गाणी ऐकायला पोहोचलोय. आता आम्ही चालले राणीच्या बागेत. जाऊ पटापट पुढे. तर गाईज आम्ही लोक आलेलो राणीच्या बागेमध्ये, पण राणीचा बागच बंद आहे. आमचा पोपटच झालेला आहे. तर आता आम्ही लोक चालले कुठे चालले तर आपण चौपाटीला. आता आम्ही लोक चौपाटीला. आता आम्ही समुद्रात मस्त खेळले, देतील खेळेल. मग आम्ही तुम्हाला आता इथंच भेटतो. आता टॅक्सी भेटेल लवकर, जाऊ. आम्ही टॅक्सीमध्ये बसून जाऊया चौपाटीला. चौपाटीनंतर आम्ही लोक जाणार आहे मरीन ड्राईव्ह. मला हे पोहोचले आता चौपाटीला. नाही मी चाललंय. फायनली आम्ही चौपाटीला पोहोचलोय. आणि हा जो व्ह्यू आहे ना, मी जर तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकेल, इतका भारी व्ह्यू आहे. तुम्ही पण बघा, हा व्ह्यू बघा, इतका भारी ना. मोबाईल मध्ये इतका चांगला दिसत नाही, पण रिअल मध्ये इतका खरंच भारी आहे ना. बघा, माझे 2 बहिणी बंद आहे. हे बघा माझी बहीण बघा कुठे बसली आहे. तर गाईस आपण चालू शकतो. इथे जसे हे लोक आले ना, तसे त्या मातीमध्ये काय ना काय तर शोधतातच आहे. बघा पाण्याच्या पण किती लाटा येत आहेत. आणि इथे तर सगळी घाणच. आणि तो मेन तो सनसेट काय छान दिसतो. आणि हे बघा गाय कशात तुम्ही. आता आम्ही लोक जाणार तिथे मातीवरती. तिथे काय आणलं असेल ते आम्ही लोक खाऊ. मग त्याच्यानंतर संध्याकाळी मग आम्ही मरीन ड्राईव्हच्या इथे जाऊ. तिथे जरा वेळ बसू. मग आम्ही लोकांना आमच्या घरी जाऊ. तसं तर आम्ही लोक जाणार होतो भाईखेड्यात राणीच्या बागेत, पण राणीचा बाग ना आज बंद होता. चला काय नाही, आम्ही इथे आलो. तिथे पण आम्हाला खूप मज्जा येते, खूप एन्जॉय केला आम्ही लोक इथे आलो. फोटो वगैरे काढले, रील्स वगैरे काढले. आम्ही इथे खूप मजा केली. मग त्याच्यानंतर ना आम्हाला बघायचं होतं ना हा सनसेट. पण हा सनसेट काय नीट दिसलाच नाही, तो लगेच गेला. आता वाजले 5. त्याच्यानंतर आम्ही लोक जाऊ तिथे मातीवरती. मग त्या मातीवरती तिथे थोडंसं काही बसू, जे काय आणलं आम्ही लोक ते खाऊया. मग आम्ही त्याच्यानंतर 7-8 वाजता
मरीन ड्राईव्हला जाऊ, तिथे जरा वेळ बसू, मग नंतर आम्ही घरी जाऊ. आम्हाला जायचं होतं तसं तर भाईखेडा राणीच्या बागेत, पण राणीचा बाग ना आज बंद होता. तो बंद असतो बुधवारी आणि शुक्रवारी चालू असतो. तो बुधवारी चालू ठेवलेला म्हणून ना शुक्रवारी बंद केलेला, त्याच्यामुळे ना आज तो बंद आहे, म्हणून आम्ही लोक इथे चौपाटीला आलो. तर मोठ्या अडचणीने आता आम्ही पाण्याच्या बाहेर आलोय. खरं तर आम्हाला यायचं नव्हतं, पण फॅमिली बोलवत होती जेवण्यासाठी. बघा सगळे बसले तिथं कसे. ही बघा इथे कशी एक फिरते, हा. तिकडे ते लोक आणि ना- बसलेत आणि हे दोघं जण इथे हा खेळतायत. बघा. आणि आम्ही काय आताच रील्स आणि फोटो काढले. जर तुम्हाला ही रील्स बघायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमची दोघांची ID दिली आहे, ते तुम्ही बघू शकतात. आम्ही 2 तास पाण्यामध्ये होतो. आणि इथे सबस्क्राईब बघा आणि हे- फॉलो करा प्लीज. हे बघा आमची फॅमिली, माझी आई इथे झोपली आहे. झोपले, इथे हे खाताय. मस्त खातात, आता आम्ही पण खाईल. काय खाते आई इथं बघ. आता आम्ही लोक चालले मरीन ड्राईव्हला. आमचं चला. खाऊन वगैरे सगळं झालंय. हे इथे बसलेत बघा अजूनपर्यंत. चल मला नको. लाइटिंग वगैरे चालू झालेत सगळे. याच्या पायाला आल्यात मुंग्या. आई हे करतोय. आता आम्ही लोक चालले गाईस मरीन ड्राईव्हला. बघा तुम्ही. मला बोलतोय चल आणि चप्पलच नाही घालून आले गाईस. तर मग गाईस आता मी पण आलाय. चला आता आपण जाऊया. चला. तर मग गाईस आता आपण जातोय मरीन ड्राईव्ह कडे. इकडचे टावर किती छान तुम्ही बघू शकता. इथं खूपच टावर, जशी की आणि हे ही जे आहे ना ते आमचं नवीन घर आहे गाईस, जे बनतंय. आमच्या घरच्या आमचं जे घर बनल ना त्याचं उद्घाटनला ना तुम्ही नक्कीच या. हा गाईस तुमच्यासाठी इन्व्हिटेशन आहे. जे तुम्हाला यायचं असेल तर फक्त सबस्क्राईब करायला लागेल. घेऊन आणि येशाल ना, काय ना काय घेऊन या. खाली हात कोणी येऊ नका. पहिले खायला आणायचं पण. हा का तर इथे काहीतरी सीन झाला आहे बघा तुम्ही. इथे खूप पोलिसांच्या गाड्या पण आलेल्या आहेत. इथे नको जाऊ आपल्याला. खूप गर्दी जमली इथे. आम्ही लोक चालत चालत जात होतो मरीन ड्राईव्हला तेव्हाच. बघा खूपच गर्दी. आलो आम्ही लोक आता मरीन ड्राईव्हकडे. गाईस तुम्ही बघू शकता तिथं मरीन ड्राईव्ह कडे आम्ही पोहोचलोय. अजून म्हणजे आलो तर नाही, पण पाठीमागचंच दिसतंय फक्त. हा पूजेचं अजून खूप सुंदर आहे. मी म्हणजे पहिल्यांदा बघतोय गाईस. या लोकांनी बघितलंय. हे दगड आहेत का? हा ते दगडे बघा ते. बघा कसं. सॉरी. आता आम्ही लोक चाललोय खाली. गाईस आहे तुम्ही इथं मरीन ड्राईव्ह दिसतंय तर बघा. इथं बघा गाईस इथं साफ करायची मशीन. काय काय इथं बघून तर असं वाटतंय की आम्ही तो कसं चालू. दुपारी तरी यायला पाहिजे होतं. रात्रीचं तेवढा अंधार झालंय ना, इथे काय बघायला भेटतच नाही. काहीच. त्या पाण्याच्या लाटा सुद्धा दिसत नाही. तर आता आम्ही लोक चालले तिथे. त्याच्यानंतर आम्ही जातोय घरी. तिथे फक्त आम्ही लोकांनी 2-3 फोटो वगैरे काढले. काही एन्जॉय केल्यासारखी इथे वाटत. आम्ही लोक तर इथं उगतच आलो. काहीच नाही दिसलं आम्हाला. काहीच बघायला भेटलं नाही. आम्ही जाणार होतो भाईकड्याला तिथं राणीच्या बागेत, पण राणीचा बाग सुद्धा बंद. जू चौपाटीला आलो, तिथं फोटो वगैरे शूट केले, फोटो वगैरे काढले, थोडं काही खाल्लं वगैरे. आम्ही इथे एवढं एक्साइटेड होतो की आम्ही लोक इथं आलो, तरी पण काहीच वाटलं नाही आम्हाला. आमचा प्लॅन होता की स्विमिंग पूलला जायचं. आम्ही लोक तिथे पण नाही गेलो. तो पण कॅन्सल झाला. आजचा दिवस ना आमच्यासाठी बॅडच दिवस होता. थोडंसं चांगलं झालं. थोडंसं काही फिरायला भेटलं. आता आणि बघू आमचे आमच्याकडे काही तुम्ही- पैसे असतील तर आम्ही लोक काहीतरी खाऊ, तेव्हा तरी वाटू की आम्ही लोक फिरले म्हणून. आणि तुम्ही आमचे कपडे बघू शकता. इतके घाण झालेत ना. आम्ही या टेन्शनमध्ये की घरी कसं जायचं. कॅमेरामध्ये दिसत नसेल पण एकदम मी सफेद कपडे घातलेत ते इतके घाण, काय बोलू. तर मग गाईस आता आम्ही सगळे फॅमिली आता घरी जाणार आहे. पहिले आम्ही विटीला जाईल, काहीतरी खाईल, मग इथून आम्ही जाईल. आता आम्ही सगळे जातोय. चला हे बघा विटी स्टेशनला पोहोचलोय. तुम्ही बघू शकतात समोर. आलो आता आम्ही विटी स्टेशनला पोहोचले. आता आम्ही लोक बाहेर जाऊन काहीतरी खाऊ, मग आम्ही लोकांना आमच्या घरी जाऊ. माझ्या आत्याचा मुलगा आणि माझी मामाची मुलगी ना, ही पण येणार आहे माझ्यावाला घरी, म्हणजे ते उल्हासनगरला. त्याच्यामध्ये तर मग आता पाऊस येतो, तुम्हाला दिसत नसेल. आम्ही खिडकी बंद केली आहे. मग गाईस आता मी दिव्याला पोचलेलो आहे आणि आता आम्ही घरी जाईल पहिले आणि मी बॅग घेऊन ह्यांच्या घरी जाणार आहे, मी आणि माझी बहीण.
मग हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय. तर तुम्ही ह्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉग आणि शेअर करा. हा तुम्हाला पार्ट 2 बघायचा असेल तर सबस्क्राईब करा. हे बघ हिला काय लाईक शेअर सबस्क्राईब आणि